हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 36. ठीक आहे. याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. बघा, प्रॅक्टिस सेट 36 मध्ये काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफाय. हे एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे, अँड चूज द राईट आन्सर. म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. म्हणजेच आपल्याला 4 आन्सर दिलेले आहेत, त्याच्यामधलं एक टिक करायचं आहे. ठीक आहे. पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. बघा जे इक्वेशन आहे ते लिहून घेऊ. 3x - 11y - 17x + 13y. ठीक आहे. आता काय करू, हे मायनस साईन हे पूर्ण ब्रॅकेटला आहे, हा ब्रॅकेट ओपन करू. 3x - 11y - 17x ± -30y. ठीक आहे. आता जे सेम व्हेरिएबल आहे ते जवळ घेऊया. 3x - x चा व्हेरिएबल 17x - 11y - 13y. ठीक आहे. आता बघा, 3x - 17x, एक प्लस आहे एक मायनस आहे. काय होतं ते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन. म्हणजे 17 - 3 14 आणि मोठा नंबर कोणता आहे 17 आणि 17ला साईन कोणती आहे मायनस. म्हणजेच -14x. तर -11 - 13 दोन्ही काय नेगेटिव्ह आहे. म्हणजे काय होतं ते ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन. म्हणजे 11 + 13 काय येईल 24 आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच मायनस साईन 24y. ठीक आहे. आता हे असं ऑप्शन आहे का आपलं, बघा असं आहे का. सेकंड नंबर आहे -14x, पण 24 आहे का इथं नाही आहे. ठीक आहे. आपण याला अजून ॲडजस्ट करू शकतो. बघा 24 इथं 14 आहे, इथं 24 आहे. यातला 2 कॉमन काढू शकते मी. ठीक आहे. काय येईल -2 जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील 7x. इथली मायनस साईन कॉमन घेतली आणि 2 पण घेतला. म्हणजे इथं काय होत असते 7 2 जा. हे बघा, आपण 14ला काय लिहू शकतो 7 2 जा 14. जर हा 2 बाहेर आला तर इथं काय राहिला 7. ठीक आहे. आता याला काय लिहू शकते आपण 12 2 जा 24. म्हणजे हा 2 बाहेर आला तर इथं किती राहतील 12. म्हणजेच काय +12y. कोणता आन्सर आहे आपलं, बघा ऑप्शन नंबर 4 -2 7x + 12y म्हणजे ऑप्शन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 2 काय, द प्रोडक्ट ऑफ. इथं पण काय दिलेलं आहे इक्वेशन, द प्रोडक्ट ऑफ म्हटलेलं आहे. म्हणजेच जे हे 2 इक्वेशन दिलेले आहेत त्यांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. चला बघा, काय 23x² y³ z × -15x³ y z². ठीक आहे. चला ब्रॅकेट ओपन करू. काय असते सेम व्हेरिएबल काय करतो आपण जवळ घेतो. आधी सर्वात आधी मल्टिप्लिकेशनमध्ये काय घेत असतो नंबर जवळ घेत असतो. म्हणजे 23 × -15 × x². इथला x², इथला काय येईल जवळ x³ × y³ × y z. इथं काय z². ठीक आहे. आता बघा 23 × 15 या दोघांची काय करायची मल्टिप्लिकेशन. 345. पण कोणते 345 सब -45, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे. काय असते साईन मायनस. मल्टिप्लाय बाय x⁻², x⁻3. काय होत असते जेव्हा सेम बेस असला तर इंडायसेसची ॲडिशन. म्हणजेच 2 + 3 5 म्हणजे x⁻5 मल्टिप्लाय बाय y⁻3 y⁻. इथं काही नाही म्हणजे काय असते 1 म्हणजे 3 + 1 4 y⁻4 मल्टिप्लाय बाय इथं z पॉवर नाही म्हणजे इथं पण काय 1 z⁻1 z² म्हणजे 2 + 1 3 म्हणजेच z³. ठीक आहे. म्हणजेच काय येईल ऑप्शन आन्सर आपलं 345 x⁵ y⁻4 आणि z³. म्हणजे कोणतं ऑप्शन येईल आपलं, बघा 4 मधले कोणते ऑप्शन येतील ऑप्शन नंबर 1. हे झालं आपलं राईट आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 3 काय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन दिले आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बघा 4x + 1/2 = 9/2. आता हा 1/2 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस. म्हणजे 4x = 9/2. आता ह्या इकडे +1/2 आहे. जर इक्वल टू साईडच्या इकडे गेला तर काय होत असते -1/2. ठीक आहे. तर 4x = आता सेम डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच वरच्यांची सबट्रॅक्शन. म्हणजेच 9 - 1/2 म्हणजे 4x = 9 - 1 8/2.
2 काय येईल 8/2 4x इज इक्वल्स टू काय ते 2 1 2 2 4 8 म्हणजे आन्सर इथे 4. आता हा 4x आपल्याला काय पाहिजे फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा 4 काढून टाकावं लागेल म्हणजे हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे जाऊन काय होईल डिवाइड म्हणजेच x इज इक्वल्स टू 4/4 म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू 4ला 4ने डिवाइड केला तर काय असते आन्सर 1 म्हणजेच हे झालं आपलं आन्सर फायनल आन्सर. बघा 2 नंबरचं इक्वेशन काय दिलेलं आहे 10 इज इक्वल्स टू 2y + 5. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथं व्हेरिएबल राईट साईडनं दिलेला आहे ठीक आहे 2y तर आपल्याला हा 5 काढावा लागेल तर हा +5 इकडे प्लस आहे इकडे इक्वल टू साईनच्या इकडे आला तर काय होईल -5. ठीक आहे म्हणजे 10 - 5 इज इक्वल्स टू 2y म्हणजेच काय 10 - 5 5 इज इक्वल्स टू 2y. ठीक आहे. आता मी याला असं लिहू शकते का 2y इज इक्वल्स टू 5 काहीच नाही केलं मी साईन चेंज होतील का अशामध्ये नाही फक्त काय केलं मी चेंज केलं. ठीक आहे म्हणजेच y इज इक्वल्स टू आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे ना म्हणजेच y इज इक्वल्स टू 5/2 हे आपलं आन्सर. बघा 3rd नंबरचं काय 5m - 4 इज इक्वल्स टू 1. आता हा -4 इकडे घेऊन गेलं तर +4 म्हणजेच काय येईल 5m इज इक्वल्स टू 1 + 4 म्हणजेच 5m इज इक्वल्स टू 1 + 4 5. आता हा m इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये हा इकडे जाऊन डिवाइड होईल m इज इक्वल्स टू 5/5 म्हणजेच काय येईल m इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. बघा 4 नंबरचं काय 6x - 1 इज इक्वल्स टू 3x + 2. आता इथं व्हेरिएबल 2 टाईम दिलेला आहे. ठीक आहे. ते काय करू आपण व्हेरिएबल एका साईडला आणू आणि नंबर एका साईडला आणू. ठीक आहे. हा 6x मी इथंच राहू देते आन्सरमध्ये बघा 6x इथंच राहू देते हा 3x इकडे जो प्लस आहे तो इकडे घेऊन येते म्हणजे काय होईल तो -3x इज इक्वल्स टू 8. आता हा -1 इकडे गेला तर काय होईल +1 काय येईल मग 6x - 3x काय येईल 3x 8 + 1 9. तर हा 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाइड x इज इक्वल्स टू 9/3 म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू 3 × 1 3 3 3 9 म्हणजे आन्सर काय येईल 3. बघा 5 नंबरचं काय 2x - 4 4x + 2. आता हा 2 या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आधी आपण मल्टिप्लिकेशन करू 2 × x 2x आणि इथं काय साईन मायनस आहे म्हणजे 2 4 8 इज इक्वल्स टू 4x + 2. ठीक आहे. आता बघा हे आपण आता जे वर्कचं एक्झाम्पल केलं सेम असंच आहे म्हणजेच व्हेरिएबल एका साईडला आणू 2x तर हा 4x इकडे प्लस आहे इकडे काय होईल -4x इज इक्वल्स टू 2. आता हा -8 इकडे -8 आहे इकडे जाऊन काय होईल +8. तर 2 - -4 एक प्लस आहे एक मायनस आहे काय होते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 2 आणि मोठा नंबर कोणता आहे 4 आणि 4ला साईन कोणती आहे मायनस म्हणून काय येईल -2x इज इक्वल्स टू 8 + 2 10 म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू आता हा -2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड म्हणजेच 10/-2 10/-2. आता 2ने जर 10ला डिवाइड केलं 2 × 2 2 5 10 म्हणजेच काय येईल -5 आपलं आन्सर. बघा 6 नंबरचं काय आहे 5 इन ब्रॅकेट x + 1 इज इक्वल्स टू 74. 5ने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू काय येईल 5x + 5 × 1 5 इज इक्वल्स टू 74. ठीक आहे. आता 5x इज इक्वल्स टू हा नंबर काढून टाकायचा हा इकडे +5 आहे इकडे जाऊन काय होईल -5 काय मग 5x इज इक्वल्स टू 74 - 5 काय येते आन्सर 69. आता हा 5 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाइड म्हणजे 69/5 याला डिवाइड करू शकतो का कम्प्लिटली डिवाइड होत नाही म्हणून असंच राहू द्यायचं. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे आता याच्या समोरचे जे आहेत ते काय वर्ड प्रॉब्लेम आहे. बघा राकेश एज इज लेस दॅन द सानिया एज बाय 5 इयर म्हणजेच राकेश एक मुलगा आहे राकेशची एज काय म्हणते जे वय आहे ते काय म्हणते लेस दॅन सानिया एज सानियाच्या एजपेक्षा कमी आहे किती म्हणते 5 इयर. द सम ऑफ देअर एजेस इज 27 इयर. हाऊ ओल्ड दे आर आपल्याला काय काढायचं आहे दोघांचे पण एज काढायचे. ठीक आहे. बघा लेट द एज ऑफ राकेशचं एज काय पकडू आपण बी x इयर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे का कोणाचंच एज पण आता बघा सानिया एज काय म्हटलेलं आहे सानिया एज
काय म्हटलं, राकेशच्या एजच्या 5 इयर जास्त आहे, म्हणजेच काय येईल, एक्स प्लस 5 इयर. म्हणजे राकेशपेक्षा 5 इयरनी जास्त आहे ना, म्हणजेच राकेशचं किती आहे, एक्स, आणि सानियाचं किती आहे, 5 वर्ष जास्त आहे, म्हणजेच 5x + 5. आता बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन काय दिलेलं आहे, कंडिशन आपल्याला अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय, दोघांची जे सम ऑफ देअर एजेस म्हणजे दोघांच्याही वयांची ॲडिशन किती आहे, 27 इयर. ठीक आहे. आता राकेशचं एज प्लस सानियाचं एज इज इक्वल्स टू 27. ठीक आहे. आता त्याला आपण सॉल्व करू. x + x 2x + 5 इज इक्वल्स टू 27. 2x इज इक्वल्स टू हा +5 आहे, इकडे जाऊन -5 म्हणजे 27 - 5 म्हणजे 2x इज इक्वल्स टू 27 - 5 काय येईल, 22. म्हणजेच x इज इक्वल्स टू 22 हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड म्हणजे 22/2 म्हणजेच x इज इक्वल्स टू 11. ठीक आहे. आता x कोणाचं एज आलं आपलं, राकेशचं, कारण आपण x इयर अज्युम केलं होतं, म्हणजे राकेशचं एज किती आहे, 11 इयर. पण आता आपल्याला सानियाचं एज काढायचं आहे. सानिया एज काय येईल, x + 5. x किती आला आपला, 11 + 5 म्हणजेच किती येईल, 16 इयर. ठीक आहे. म्हणजेच काय इन कन्क्ल्युजन आपलं, द एज ऑफ राकेश इज 11 इयर. म्हणजे राकेशचं वय किती आहे, 11 इयर, आणि सानियाचं किती आहे, त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त, म्हणजे सानिया एज इज 16 इयर्स. ठीक आहे. समजला क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 5 काय, वेन अ प्लांटिंग अ फॉरेस्ट द नंबर ऑफ जांबू ट्री प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्री बाय 60. म्हणजेच काय, फॉरेस्टमध्ये कोणत्या ट्री लावल्या, जांभूळच्या आणि अशोकाच्या, पण काय जांभूळच्या ट्री अशोकापेक्षा किती होत्या, ग्रेटर 60. इफ देअर आर ऑल टुगेदर 200 ट्री, म्हणजे ते दोघं मिळून किती झाडं लावले, पूर्ण 200. ऑफ दस 2 टाईप हाऊ मेनी जांभूळ ट्री वेअर प्लांटेड. मग जांभूळच्या ट्री किती लावल्या हे आपल्याला काढायचं आहे. बघा काय येईल, लेट काय करू आपण, जांभूळ ट्रीला x अज्युम करू. लेट द नंबर ऑफ जांभूळ ट्री प्लांटेड बी x. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ अशोका ट्री काय येतील, नंबर ऑफ अशोका ट्री काय येईल, काय म्हटलेलं आहे, ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे ना, म्हणजेच x - 16. ठीक आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय म्हटलेलं आहे, दोघांची ॲडिशन किती आहे म्हणते, जांभूळ ट्री आणि अशोका ट्री दोन्ही मिळून किती लावले सर्व झाडं, 200. म्हणजेच अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय येईल, जांभूळ ट्री किती आहे, x + अशोका ट्री x - 16 इज इक्वल्स टू 200. काय येईल मग, x + x 2x - 60 इज इक्वल्स टू 200. 2x इज इक्वल्स टू हा 60 इकडे मायनस आहे, इकडे जाऊन प्लस, म्हणजे 200 + 60 म्हणजेच 2x इज इक्वल्स टू 200 + 60 काय येईल, 260. आता हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होते, डिवाइड, म्हणजे 260/2 म्हणजेच x इज इक्वल्स टू काय आलं, 130. x काय आपला, काय अजून केलं होतं आपण, जांभूळ ट्री. ठीक आहे ना. आपल्याला काढायचं पण काय सांगितलं होतं, हाऊ मेनी जांभूळ ट्री वेअर प्लांटेड, किती आले मग, 130. म्हणजेच काय इन कन्क्ल्युजन, 130 जांभूळ ट्री वेअर प्लांटेड. किती झाडं लावले जांभूळ ट्रीचे, 130. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. बघा 6 नंबर काय, शुभांगी हॅज ट्वाइस ॲज अ मेनी 20 रुपी नोट ॲज शी हॅज अ 50 रुपी नोट्स. ऑल टुगेदर शी हॅड अ 2700 रुपीज. हाऊ मेनी 50 रुपी नोट डज शी हॅव. म्हणजे शुभांगीजवळ किती आहे म्हणते, 20 रुपयाच्या किती नोट्स आहेत, ट्वाइस किती
50 रुपीज, ठीक आहे. आणि त्या दोघांची ॲडिशन किती दिलं आहे 2700. बघा सॉल्व केलं की समजते. लेट 50 रुपीजच्या पकडते मी 50 रुपी नोट्स बी एक्स, ठीक आहे. अज्युम करते, ठीक आहे. नंबर ऑफ काय मग नंबर ऑफ 20 रुपी नोट्स किती येतील काय म्हटलेलं आहे ट्वाईस ऑफ मेनी म्हणजेच 2x, ठीक आहे. आता बघा टोटल अमाऊंट किती येईल मग टोटल अमाऊंट विथ शुभांगी काय येईल x मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे तिच्याजवळ x किती आहे 50 रुपयाचे किती हे आहेत नोट्स आहेत 50 प्लस 20च्या किती आहेत म्हणते 2x मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल्स टू किती आहेत पूर्ण अमाऊंट 2700. चला मल्टिप्लिकेशन 50 मल्टिप्लाय बाय x 50x प्लस 2 मल्टिप्लाय बाय 20 काय ते 40x इज इक्वल्स टू 2700. आता व्हेरिएबल सेम आहे 50 प्लस 40 काय होईल 90x इज इक्वल्स टू 2700. तर x इज इक्वल्स टू 2700 अपॉन हा 90 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड म्हणजेच x इज इक्वल्स टू काय ह्या 0 कट काय येईल 9 1 9 9 3 जा 27 म्हणजेच 30 म्हणजेच काय येईल 50 रुपयाच्या किती नोट आहेत शुभांगीजवळ 30 म्हणजेच काय येईल शुभांगी has 30 notes of 50 रुपये 50 रुपयाच्या किती नोट आहे शुभांगीजवळ 30 नोट. बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे विराट मेड ट्वाईस ॲज अ मेनी रन ॲज अ रोहितपेक्षा विराटनी डबल म्हणजे ट्वाईस रन बनवले. द टोटल ऑफ देअर स्कोर इज 2 लेस म्हणजे जे पूर्ण रन होते त्याच्या नाही लेस दॅन द डबल सेंचुरी. हे बघा सेंचुरी म्हणजे काय असते आपलं 100 आणि डबल सेंचुरी म्हणजे काय 200. 200पेक्षा 2 लेस 2नी लेस कमवले म्हणजे 200 मायनस 2, ठीक आहे. हाऊ मेनी रन डीड ईच ऑफ देम मेक म्हणजे प्रत्येकाने किती रन बनवले आपल्याला हे काढायचं आहे, ठीक आहे. बघा काय लेट द रन्स मेड बाय रोहित काय करू आपण रोहितचे रन रोहित बी एक्स अज्यूम करू, ठीक आहे. मग काय म्हटले विराटचे रन किती आहे काय येईल रन मेड बाय विराटचे रन किती आहे म्हणते रोहितच्या रनच्या दुप्पट आहे म्हणजेच 2 × x डबल आहे म्हणते, ठीक आहे. नाव अकॉर्डिंग टू कंडिशन काय म्हटलेलं आहे त्यांची पूर्ण स्कोअर काय होता म्हणते तो डबल सेंचुरीच्या लेस दॅन 2, ठीक आहे. आता बघ x प्लस 2x दोघांची मिळून किती झाले डबल सेंचुरीच्या लेस दॅन 2. सेंचुरी म्हणजेच 100 डबल सेंचुरी म्हणजेच 200, ठीक आहे. त्याच्या लेस दॅन 2 म्हणजेच -2 करावं लागेल, ठीक आहे. आता बघा x प्लस 2x 3x इज इक्वल्स टू 200 मायनस 2 198, ठीक आहे. आता x इज इक्वल्स टू हा 3 के मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड 198 अपॉन 3 म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू काय येईल 66, ठीक आहे. डिव्हिजन आता बघा रोहितने किती रन काढले x काय होता आपला रोहित म्हणजे रोहितने किती रन काढले 66. तर विराटने किती काढले रन्स मेड बाय विराटने किती काढले मग विराटचे काय होते 2 × x रोहितच्या डबल काढले ना म्हणजेच काय येईल 2 मल्टिप्लाय बाय एक्सची व्हॅल्यू म्हणजेच रोहितचे रन 66 काय येईल 132, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला दोघांचे रन लिहायचे होते काय येईल मग कन्क्लुजन हेन्स द रन मेड बाय विराट इज 132 and रोहित इज 66.
हे झालं आपलं कन्क्ल्युजन. समजला क्वेश्चन. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 36 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा की व्हिडिओ आवडत आहे, कसे आहेत, काय आहे. ठीक आहे. धन्यवाद.